नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये मागील 1 महिन्यापासून वेंडर सिलेक्शनसाठी कंपन्या उपलब्ध नाहीत किंवा मागील त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये वेंडर म्हणजे कोटा अवेलेबल नाही. काही शेतकऱ्यांद्वारे आता विचारणा केली जात आहे, की कोटा कधी उपलब्ध होणार? त्यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या टेलिग्राम चॅनलवर वेगवेगळ्या युजरद्वारा विचारणा केली जात आहे. कंपनी कधी येणार आहे? शक्ती कंपनी कधी ॲड होणार आहे? शक्तीचे वेंडरमध्ये ऑप्शन कधी येणार आहे? कोणाला माहिती असेल तर सांगा. कॉम्प्टन सोलार वेंडर सिलेक्शन कधी येणार आहे? सांगा. मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये कंपन्या कधी ॲड होणार याची पूर्वकल्पना कोणालाही नसते. परंतु कंपनी ॲड झाल्यानंतर लगेच त्याचा अपडेट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. याची पूर्वकल्पना कोणत्या लोकांना असते? जे कुठल्या सोलार कंपनीचं काम करतात किंवा इन्स्टॉलेशनचं काम करतात किंवा सोलार कंपनीच्या इंजिनिअरसोबत त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत. अशाच लोकांना कोटा कधी ॲड होणार आहे याची माहिती उपलब्ध होते. परंतु आपल्या टेलिग्राम चॅनलवर काही लोक आहेत जे सोलार कंपन्यांचे काम करतात. त्यांना माहीत असतं की ते वेंडर कधी ॲड होणार आहेत. त्यामुळं आपल्या टेलिग्राम चॅनलला याची अपडेट माहिती मिळत असते आणि कोटा उपलब्ध झाल्यानंतर त्याची लगेचच माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. परंतु या कंपनीचा कोटा कधी अवेलेबल होणार आहे, त्या कंपनीचा कोटा कधी अवेलेबल होणार आहे, यासंबंधीची माहिती आपल्याला अगोदर सांगता येत नाही. त्यामुळं हे जे प्रश्न आहेत किंवा कमेंट्स आहेत, त्यांना आपण अगोदर सांगू शकत नाही, की कंपनीचा कोटा कधी उपलब्ध होणार आहे. याची तुम्हाला रीतसर माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही महावितरण ऑफिसमध्येही जाऊन चौकशी करू शकता. जर तुम्हाला स्वतःला माहिती करायची असेल, की कंपनी कधी ॲड होणार आहे किंवा कोटा उपलब्ध होणार आहे, तर तुम्ही काय करू शकता, मागील त्याला सौरकृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे. तुम्हाला हे काम डेली करायचं आहे आणि त्यानंतर इथं सूचीबद्ध पुरवठादाराची निवड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे आणि शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. शोधा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती दाखवणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुरवठादार शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता वेंडर कोटा संपलेला आहे म्हणून दाखवत आहे. इथं जर वेंडर कोटा अवेलेबल असेल तर तुम्हाला त्या कंपनीचं नाव दाखवणार आहे. इथं वेंडर कोटा अवेलेबल झाल्यानंतर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर कंपनी ॲड झाल्यानंतर त्याचा आपण स्क्रीनशॉट शेअर करतो आणि कोटा उपलब्ध झाल्याबद्दलची अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. त्यामुळे तुम्हाला कंपनी ॲड होणार आहे का नाही हे अगोदर सांगता येणार नाही. परंतु कंपनी ॲड झाल्यानंतर त्याचं अपडेट आपण लगेचच आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉइन करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलमध्ये सोलार कंपनीचे काम करणारे काही आपले युजर्स आहेत, मित्र आहेत, ते तुम्हाला अपडेट देत असतात, की ही कंपनी ॲड होणार आहे, याचा कोटा उपलब्ध होणार आहे. ही माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळत असते. तसंच कोटा उपलब्ध झाल्यानंतरही आपण इथं अपडेट देत असतो. त्यामुळे तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉइन करावं लागेल आणि कोटा उपलब्ध झाल्यानंतर त्याचा अपडेट तुम्हाला मिळेल. आता तुम्ही समजू शकता, की कोटा कधी ॲड होणार आहे, कंपनी सिलेक्शनसाठी कधी येणार आहे, हे आपण सांगू शकत नाहीत. हे तुम्हाला कंपनीचे जे कोणी इंजिनिअर असतील, जे कंपनीचं काम करतात, इन्स्टॉलेशन करतात, त्यांनाच अगोदर पूर्वकल्पना असते, तेच सांगू शकतात किंवा तुम्ही महावितरण ऑफिसमध्येही जाऊन याची चौकशी करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.